आता सोडणार आहे, थोडे दिवस वाट बघायची, पुन्हा एकदा मुंबई. आता माघारी नाही यायचं, आता घेऊनच यायचं. एकदा संधी दिली, ते जमलं नाही, त्यांनी जर लवकर आरक्षण नाही दिलं, आता मुंबईला जायचं. येतात का? नीट बसतात का तिकडे गेल्यावर? काय बेजार केले मुंबईला, आम्हाला तुम्हाला काय सांगावं. कोणी कोणाच्या बेताडावर बसलेलं, कोणी कोणाच्या दारात बसलेली, बेजार करून टाकले सगळे मुंबईतले लोक. सरकार बेजार केलं. मी त्यांना सांगितलं होतं जायच्या अगोदर, तुम्ही मराठीच्या नादी लागू नका, हे जर पोट्टे पिसळले तर हे नीट राहायचं नाही. ते म्हणले काय होत नाही, जरा मराठ्याच्या पोरांनी त्यांच्या दारात भात शिजिला 3-3 घंटे, याचा भातच शिजत नव्हता. मग त्यांना कळालं गेलं काच का अवघडी म्हणे, यांना पटकून बाहेर लावा. आता जर गेलं तर वापसच यायचं नाही, कारण जिथं आपल्या लेकराला आयुष्याचं आहे ना, तिथं लढायचं आपण शिकू. आपण उलट्या ठिकाणी लढायचं शिकलो. नेता मोठा करायला आपण, पैसे आपले, पॉम्पलेट चिटकायला आपण, घोषणा द्यायला आपण, डीजे आपला, गोलाला आपला, आणि निवडून आला त्यो, आणि आपले उड्या आणायला घेणं देणं, आणि आपले पोरं उसं तोडायला. कधीतरी आपल्याला बदल करावा लागणार. यांच्या दहशीत अजिबात राहायचं नाही. काय व्यायचं मध्ये कोणाला, मी आहे ना, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. आणि आता असं मध्ये तिकडं कोणी असो, कोणी काय 10 रुपयाचं तेल मीठ घेऊ देत नाही आपल्याला. आपला संसार आपल्यालाच कष्ट करून करावा लागतो, लेकरं शिकवावं लागते. हे दुसऱ्याच्या मोठेपणात आपल्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं. दुसऱ्याची गाडी बघून आपल्या लेकराचं आयुष्य कडेल नाही जाणार. दुसऱ्याचे बंगले बघून आपल्या लेकराचं आयुष्य कडेल नाही जाणार. आपलेच लेकरं बाळ आपल्याला मोठे करावे लागणार आहेत, आणि त्यांना एकदा मोठं करा. कारण आपल्याला आपल्या ग्रामीण भागात म्हणे, आधाराची काठी म्हातारपणाला आपलेच लेकरं असतात. आपल्याला जर सुख दुःख आलं तर कोणचा नेता दवाखान्यात सुद्धा भेटायला येत नाही. आपली पोरगी किंवा आपलं पोरग आपल्याजवळ बसलेलं असतं. म्हणून त्याला मोठं करायचं बघा. ते सुशिक्षित बेकारच होऊन हिंडायला लागले, आणि आपण नेत्याचे पोरं नेते मोठे करायला. पुढच्या काळात तरी आपल्याला सावध होऊन आपले लेकरं मोठं करण्यासाठी, जसं तुम्ही जमिनी आयुष्याची भाकरी म्हणून लेकराला कमवून ठेवली, तशीच आयुष्याची भाकर दुसरी आहे, ते म्हणजे आरक्षण. पिढ्यांना फार तुमच्या लेकरासाठी राहणार आहे. पिढ्यांना फार. आत्ताच तुम्ही तरी एक गैरचं पूर्व क्लास 2 अधिकारी झाले, इथलं तुमच्या आसपासच आहेर चिंचोली, हजारो लेकरं आता नोकऱ्याला लागायला लागलेत आरक्षणामुळे. म्हणून आरक्षण आपल्यासाठी गरजेचं आहे. आपल्या डोळ्यात एकता ज्यांचं काहीच नव्हतं ते आपल्या पुढे गेले, आपण तिथंच राहिले. वाद आपल्याला कंड आहे राजकारणाचा. 17 पार्ट्यात 17 जण, डोके फोडायला आपण, आणि निवडून येतं ती बंगार सगळ्या दुनियाचं, आणि डोके फोडीत आपण आपले. सगळ्यात जास्त आपल्या दुश्मनी असताना तर राजकारणाच्या, कामाधामाच्या काहीच गरज नसो. आपण हे चुकीचे कामं केले, आता इथून पुढे नाही करायचे. आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण आपली शक्ती आपल्या विरोधात वायाला घालायची नाही. त्यांच्यासारखं वागायचं इथून पुढे. ते कसे वागले माहिती तुम्हाला? शिवसेनेचं भाजपचं जमत, राष्ट्रवादी जमत होतं का? जमतंय का आता? साखरपुडा झाला त्यांचा. आपण बघा नुसते तोंड करून त्या टीव्हीवर. कधीच काँग्रेसचं त्या याचं जमलं नाही, भाजपचं जमलं ना त्यांचं. हे सगळे एकत्र आले, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम, सगळे एक न राहिलं, पुरेचे पुरे एक आले. आता आपण त्यांच्यासाठी मारामाऱ्या केलेल्या, आपण काय करायचं आता? ते गळ्यात एकमेकांच्या हातात टाकून येईल. हीच मोहीम राबवायची आपण सुद्धा. एकच दिवस राजकारण करायचं, मतदानाला जायचं, मतदान करून माघारी यायचं, दुसऱ्या दिवशी सगळे गळ्यात हातात टाकायचे, एकमेकाशी गावात हिंडायचं. अजिबात दगड उचलायचा नाही दुसऱ्यासाठी. आपण एकमेकावर आपली ताकद वयाला घालायची नाही, आणि आपलं मतदान पक्कट हो जायचं एका बाजूने. ते दिवस बदलले आता, एका बाजूने पक्कट व्हायचंय. ह्यो पाडायचं म्हणलं पाडाच, आणि तुम्हाला तर चालतच ना पाडायला. लय बीडची ही चित्रपटाने तुम्ही पाड म्हणून तर रपारपाच पडून टाकले, मोठमोठे होते तेवढे एक फुलवले. आता हिंडतेच आमचे तिकडे, आम तिकडे आला, मी आहे तिकडे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही गाड्याला नीट चालून द्या ना, ती गाडी नीट चालून देईन, त्याची काळजी नाही करायची तुम्ही, मी आहे. आणि वाद कशात करू नका, तुमचा सप्ताच बंद होता जणू काय तुमच्या पुढे आणून घ्यावा का काय, सप्ते बंद असते तो पुढं.
राजकारण हे असल्या संप्रदायाच्या ठिकाणी अजिबात आणायचं नाही, अजिबात. इथून पुढे या सप्ताहाच्या निमित्ताने 1-2-3 गोष्टी सांगतो तेवढ्याच का, कारण मी तुमचा मुलगा म्हणून काम करतो, मरायला येत नाही. मी इतकं वैरांगावर घेतलेलं मी मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी. मी कोणाच्या शत्रूला वैराला भेट नाही, कारण माझे लेकरं उद्या अधिकारी होणार आहेत, गरीब मराठ्यांच्या पोरी अधिकारी होणार आहेत, गरीब मराठ्यांच्या पोरं अधिकारी होणार आहेत, म्हणून मी येणार येत नाही. तर 1-2-3 गोष्टी का या सप्ताहाच्या निमित्ताने तेवढं खूप झालं. पहिली गोष्ट, आपली एकजूट फुटवून द्यायची नाही, कायम एकजूट राहायचं. हाक मारली की सगळ्यांनी आंदोलनात सहभागी होत जायचं, कामं धंदे सोडून. नारायणगडावर कसा केलं होतं आपण, उभा राहायला जागा नव्हते. पुढच्या वेळेस बघा तुम्ही, तुमच्या गावातच सभा होणार आहे, इकडं तिकडे येगळी इकडे येगळी, इतके लोक येणार आहेत. पुढच्या वेळेस तर 3 करोड लोकांचा आकडा क्रॉस होणार आहे, लिहून ठेवा तुम्ही आजच. इतके लोक येणार, म्हणजे पाणी सुद्धा पुरणार नाही, इतकं पाणी लागणार. म्हणून आपली एकजूट फुटून देऊ नका. आपण एक आल्यामुळं आपल्या समाजाचं कल्याण झालंय, एकीत एवढी ताकद आहे. आणि दुसरं, सगळ्यांनी दारू सोडून द्या पेत असले तर. तुमच्या गावात पेते का? इतके थोडे जण कसं काय नाही म्हणले, याचा अर्थ बरेच मेंबर आहेत. उद्यापासून दारू सोडा. आपले संसार नीट राहत नाहीत, सगळे लोक हसते, गाव आपल्यापासून लांब जातं. पाहुणे रावळे म्हणते ते लई पेत आहे, नवरदेवाचं लग्न लागलं तरी ते एकटंच नाचत तिकडे. आपल्याला दारू नको. बाप लेकराला माहित नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी येईल. मग दारू पिऊ नका, दारूच बंद करून टाका. आणि तुम्हाला ऐकत नसले मला हळूच नावं सांगा, मी नीटच करतो त्यांना. यांच्या दारू पहिल्या सोडायच्या. दारू पिले की आपला समाज प्रगतीकडे गेला, आपलं कुटुंब सुद्धा प्रगतीकडे गेलं, सुखी कुटुंब. त्यामुळे दारू बंद करा. आणि तिसरी गोष्ट, बांध टोकरायची एक कमी करा एकमेकांची. बांध टोकरू नका. 5-5 पिढ्या झाल्या आपले लोक एकमेकाला बोलणार त्या बांध टोकरीला. 2-2, 3-3 फूट सोडून द्या, काही फरक पडत नाही. आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालायचं नाही, बांध फोडायचे बंद करायचे. पावणे 2 वर्ष झाले आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात मराठ्यांची एकही केस पोलीस स्टेशनला आणखी दिली नाही बांधाची, एक पण. इतके मराठे बदलले, आपण सुद्धा बदलायचं. बाकीच्यांचं बघायचं, ते कट्टर वागतात लेकरासाठी, आपण बी कट्टर वागायचं, कडवट वागायचं. एकदा सुरुवात त्यांनी केली, आपला नागलाच. त्यांनी गुन्हे गोविंदांना नादाव, आपण नादव. त्यांचं ते चांगलं, आपलं ते वाईट, वाटलं होऊन जाईल आपलं. त्यामुळे आपल्या भूमिकेवरती आपण ठाम राहायचं. मला आता आणखीन 2 गाव आहेत, मला रोज पाठवायची. तुम्ही सगळे गावाकडे आलतात, त्याच्यामुळे अंतरवालीला तुम्हाला नाही म्हणता आलं नाही. तुमच्या शब्दाला आम्ही मान देऊन आलो, दिलेला शब्द पाळला. आपल्या गावात येईल म्हणून आलो. तुमच्या लेकराला न्याय मिळून देईपर्यंत मी हटणार नाहीये, त्याची काळजी करू नका. कारण गद्दार रक्त आपला नाहीये. मराठ्यांना फसवून मला मोठं व्हायचं नाही, मला मराठा समाजच मोठा करायचा आहे, ही पण मी मांडलेला आहे, ते मी कडे नाही. सगळं सरकार माझ्या विरोधात आहे, सगळे विरोधी पक्ष माझ्या विरोधात आहेत, तरीही मी हटत नाही आणि हटणार सुद्धा. हे समाज प्रगती करण्याचा 2-3 वर्षात बघा तुम्ही आता हे समाज किती प्रगतीवर जातोय. तुमच्या गावात नोंदी निघाल्या. ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड तपास लागतो कवा ग्रामपंचायतचा पोलीस पाटलाचा तपास लागला. पोलीस पाटलाचा तपास आहे, पुन्हा एकदा ग्रामपंचायतचा तपास नीट आणि पेट्या तपास आपल्या आजोबा पंजोबाचा. हे विषय आपल्यासाठी लय महत्वाचा आहे. नुसते भाषण ठोकून पळून जायचे दिवस संपले. आता समाजाचं वाटोळं व्हायला लागलं. इथे आपल्या आजोबा पंजोबाच्या पेट्या आहेत आपल्या घरात जुन्या, त्याच्यात राष्ट्रयाग बघा, त्याच्यावरती मोडी फारशीत लिहिलेल्या आहे जुन्या, त्या राष्ट्रयाग आपल्याकडे मोडी लिपी अभ्यासक आहे. त्या पेट्यात सुद्धा आपल्या नोंदी आहेत, त्याच्यातून सुद्धा सापडते ना आपल्याला. त्या उद्यापासून शोधायला सुरू करा. कागद पैसे सापडे ना त्याच्यात. एक जणांना त्या कळमला पेटे सापडायला गेलं, सोने शिकीत नाही गेले, कागद ठेवून दिले त्यांनी. विषयाच घ्या आपल्या लेकरांना, आरक्षण हा विषयच आहे. तात्पुरता आनंद नको आपल्याला. आणि त्याच्यात जर सापडत नसल्या तर आपले जुने गाव कोणचे ना कोणचे प्रत्येकाचे ते शोधा. 100% सापडणार नोंदी. भाट होते पूर्वी,
नसरच पुढं सापडत तर त्याला धरून आणा, त्याच्याकडे लय मोठं गबाळ आहे आपण, त्याच्यात सुद्धा नोंद्या. पण नोंदी शोधा. 1% जर लेकरू हुकलं तर अधिकारी व्हायचं राहतंय. स्वप्नाची राख रांगोळी होऊन देऊ नका. लेकराचं उभ्या आयुष्याचं वाटलं होतं पैसा घालून. त्यामुळे लवकर नोंदी शोधा. जसं तुम्हाला बाकीच्या ज्यात तुम्ही वेळ घालता, 2-2, 3 दिवस वेळ देता लग्नाला, कुठं दुसरीकडे कुठं फिरायला जायचं असलं त्याला तुम्ही 3-3 दिवस वेळ देता. 2 दिवस स्वतःच्या लेकरासाठी वेळ देऊन त्या शोधा, तिथं असतं त्या तिथं. पण नोंदी शोधायची कुणी हायगाई करू नका. सगळ्या महाराष्ट्राला आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला ही लढायचं आहे आणि जिंकायचं आहे सुद्धा. सगळे एक जीवानं एकजुटीनं राहा. पुन्हा एकदा तुम्हाला केतुऱ्या गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.